श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, सद्गुरु रामचंद्राय नमः। हनुमान अत्यंत विश्वासी, अनुसरोनी बानासी, आला नंदी ग्रामाशी, जेथे भरताशी निवास। भगवान परमात्माची कथा, हरिवंश पुराण, भगवंत चारित्र्य गाथा आमच्या फुकटगावकर महाराजांनी सुंदर सेवा केली. महाराज पहिलीच ऐकली तुमची, समाधान वाटलं. योगायोग असतो महाराज, जाऊ दे काय नाही. म्हणून आता गोड विषय लागला महाराज. विश्वास, आत्मविश्वास आणि आत्यंतिक विश्वास. बरं का, हाता 40च वया जरा बेजार करणार हे की नाही. आत्यंतिक याचा असणारा अर्थ प्राण गेला तरी त्यात कमी कोणा येणार नाही. देह जावो अथवा राहून पांडुरंगी दृढ भाव. कशा करता चरणांना सोडे सर्वथा तुझी पंढरीनाथा. एवढा निश्चय पाहिजे. कशावर महाराज? नामावर एवढा निश्चय होता. आणि कोणाचा होता म्हणलं तर संताचाच आहे महाराज. दुसरं कोणाचा होणं शक्य, आत्यंतिक विश्वास होता, दुसरं काहीच नव्हतं. बोला. भरत श्रीरामाचा निर्भक्त, भरते भक्ती उल्लासित, आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचर. सांगितलं महाराज. आचार्य कोणाला म्हणायचं? ज्यानं सर्वस्व निर्माण केलं. काय निर्माण केलं? भक्ती निर्माण केली, भक्तीचा अंगीकार केला. महाराज आम्ही भक्ती करतो, पण भक्तीनं आमचा अंगीकार केला का कधी? अंगीकार करावा लागतो बरं काय. परमार्थ करी जाव, अंगाला लागत जाव. आमचे महाराज सुंदर सांगतात, तूप खाल्लं तर अंगाला लागाव की. एका जागी महाराज एक म्हातारा असंच बसलो. बापू म्हणला, बक्कळ सांगालास मला रोज 200 रुपयाच्या गोळ्या हात म्हणला. म्हणलं काय फरक? फरक काहीच नाही म्हणला. मग किती परमार्थ केला तर आनंद होईल? परमार्थ करून परमार्थ अंगाला लागत जाव, परमार्थाची प्राप्ती होत जाव. एक तरी ओवी ज्ञानोबा राय म्हणजे एक तरी ओवी. अर्ध्या ज्ञानेश्वरा पाठत महाराज, पण एक बी महाराज खरं बोलणार झाला. काय करा त्या महाराजाला पाठ असं एकच वय अनुभव घ्या म्हणले तुम्ही. पथ्य बाळगावं लागतं हो परमार्थात. म्हणजे पथ्य कमी जास्त येईल, नाही आलं तरी हरकत नाही, पण वागणं चांगलं राहावं की नाही. श्रीराम परमभूषणम. चारित्र्य महत्वाचं आहे. चारित्र्य जर जगात नसल त्याला शून्य किंमत आहे. आत्यंतिक विश्वास धरला महाराज. भरताचं वर्णन चले महाराज. भरत मध्ये भक्त आहे की नाही. आणि परमात्मा हा भगवंत परमात्मा आहे. आणि दुवा कशा जात महाराज? देव आणि भक्ताचं वर्णन चाले. मग तुम्ही म्हणसाल देव भक्त वेगळे का? नाही, तुम्हाला प्रमाण सांगतो. देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. आणखीन किती सांगा महाराज? तोची साधू ओळखावा देव तेथेची. म्हणिदा जरा असं काहीतरी सांगितलं आहे की नाही. मला म्हणणार माणूस पाहिजे. देव आणि भक्त वेगळे नाही महाराज. म्हणून परमात्मा बद्दलच लगडी कशा प्रकार आपण असणारा अंगीकार करणार असं भजन देवाला आवडते. देवाला भजन काय कमी करायचं का? हो हाय आपल्याला दम. मी कमी केला का तुम्हाला म्हणालो. मी लय फिरून आपले 2-4 गावात चालू म्हणला. आता लय झाल्यावर मी काय कामाचं नाही. सांगितलं आपण केलेलं भजन आवडत जाऊ देवाला, नाही तर आमचे गंधच मोडणार. मी खोटं बोलत नाही, मला अनुभव सगळ्याचा. आणि सांगतो खोटं वागलं की मला जमत भी नाही महाराज. नुसतं दांभिक करू भक्ती सोंग जाऊ. किती महाराज एखाद्या महाराजाला परिणाम झालाय का? मग महाराज खोटे की परिणाम खोटा? जास्त नाही पोती सांगायचं, थोडक्यातच राहते पोती. परिणामित असं जा. भक्ती केली तर परिणामित होत जाव, नाम घेतलं तर परिणाम होत जाव.
देवाला बोलवायची गरज नाही, देव महाग लागते, पण भजन तसं करावं लागतं. आमचं भजनच कसं आहे त्यालाही प्रमाण सांगतो महाराज. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. कशाचं भजन आलं? भजनच नाही. कुठं कुठं तुमच्या इथं आल्यावर भजन करायचं, आमच्या इथं नाही. गावात येऊन बघा, मला तुम्ही बघता कवा महाराज. हा मग मात्र गंध मोडू दे ना बघा. नाही, माझ्या गावात आहे, मला स्वाभिमान आहे, माझ्या गावात सुरू आहे भजन. काही हो हे की नाही, भजन करावं. काय लई जायची गरज नाही, पण भजन केल्याशिवाय सांगितलं. भरताचा परिणामीत भजनाचा परिणाम सांगू लागले. काय म्हणले महाराज? भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशली, भरते पालाळली निज भक्ती. सांगितलं महाराज, विस्तार केला. विस्तार करणं काय म्हणजे 5व्या अध्यायामध्ये चोये चंदनाचे संगे पालटली झाडे बुरिया बाबळे चंदनती. संत जात नाही, पण संत जगाला संत केल्याशिवाय सोडित नाहीत. याला पालाविली म्हणतात. भक्ती केली, जगात प्रसार झाला असेल, आपण अंगीकार केला. ओलावली म्हणजे प्रेम राहा महाराज. आवडीने भावे हरी नाम घेसी. आम्ही भजन करालो, पण प्रेम आहे का? नारळ म्हणून करालो, नारळ म्हणून प्रेम नाही. प्रेम झालं तर भजन. प्रेमाविन भजन, अर्थाविन पोती. बाकीचं काही बोलायचं नाही, लई बोलायचं नसतं, थोडं थोडं बोलायचं आहे की नाही. महाराज तद्वत त्या देवाला आवडल असं भजन केलं तर भजन, नाही तर भजन नाही. बोला. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावा रिगम भरता. ठेवा विसावा. विसावा म्हणजे काय? महाराज स्थिरता राहा. ठेवा म्हणजे बॅलेन्स. आपल्याला कळतं बॅलेन्स म्हणलं की. बँकेत तुम्ही उगच येता काय? कसं येतं? मॅसेज आल्यावर येता की? मला तुम्हाला काय माहित आहे? मला मॅसेज आल्या म्हणता बघतो बाबा असले तर. त्याला बॅलेन्स, भक्तीचं बॅलेन्स होत. भक्तीची धारणा होती, भक्तीची स्थिरत्व होती आणि भक्ती प्रधान होती. ज्या भक्तीनं भक्ताचा अंगीकार केला अशी भक्ती भरताची होती. बोला. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट राम राव, सर्वत्र पाहो सर्वांशी. अनुभवाला यावं. अनुभव येई अंगा, दुसऱ्याला जमत ना महाराज. अनुभव यावा लागतो. आता तुम्हाला प्रमाण सांगितलं तर पाण्याचा मासा कसा आणि जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. भक्तालाच देव कळते, देवाला है की नाही. आता सर्वत्र साचा महाराज. तो हृदयाची भगवंत कसा आहे महाराज? देव कुठं नाही. किती प्रमाण म्हणा. विठ्ठल जळे तळे भरला रिता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने. काय सांगा महाराज? अरे देव नाही की तुमचे डोळे नाहीत? देव आहे. ती दृष्टी, ते ज्ञान, ते भाव, ते अंतकरण भक्ताचं भरतापाशी होतं. बोला. भरते आपे गेली भक्ती, भरते वाढवली विरक्ती, भरते पाहिली शांती भूते भोगती स्वानंद. परिणामी एकाच्या भक्तीनं पंचमहाभूत ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रियाचं वर्णन. बरं काय आता लय अवघड आहे बरं का. कर्म इंद्रियाचा धर्म देव झाला पाहिजे, ज्ञान इंद्रियाचा विषय देव झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे जनधन. हे मत आहे. नुसतं आवडीनं नाही महाराज, ना आवडे जगात काहीच आवड नाही एका देवाशिवाय. त्याचा विषय गेला. आमचा विषय आत्ता नोट पडू द्या बरं. पोथीकडे ध्यानच राहिला आणि मनाला विषय येतो त्यांचा झाला नारायण. नाही झाला मला. रुपया आणि सोने आम्हा मृत्तिके समान. महाराज आमच्या भक्ती विजय एखाद्यावर लावून बघा. रंका वंका बंका भक्ताचं. महाराज एका झाडाला सोन्याचा अलंकार अडकिलता,
एकच सांगतो तुम्हाला, हे का नाही, अलंकार अडखिलता त्याची आई घेऊ लागली, रंकाची पत्नी घेऊ लागली, जळत मला जाळण घेऊ लागली. मुलीनं सांगितलं आई तिथं हात लावू नको. ते का ते खराब झाले ना, याला म्हणतात वैराग. एका जागी महाराज एक जणानं ओलांडलं, दुसऱ्यानं त्याच्यावर माती टाकली आणि तिसऱ्यानं पाहिली. बघा पोरगी मोठ्यानं गर्दा करू लागली. ते म्हणली काय झालं बाई, काय झालं का, काय काही झालं नाही म्हणली, तुम्ही भजन केलेलं आज कळालं. हा सोपं नाही महाराज, परमार्थ तेवढा सोपा नाही, हे की नाही. म्हणजे काय कळालं, ती म्हणली आई त्या सोन्याच्या महाराज त्या बिस्किटवर तू माती ढकललीस. ती म्हणली ढकलली माय का, तुला सोनं सोनं रूपानं कळालं. बाबानं ओलांडलं पण कळालं. ज्याला कळालं त्याला परमार्थ कळत, त्याला वैराग्य म्हणतात. आमच्याकडे वैराग्य नाही, आमचं क्षणिक वैराग्य. कुठं मोतीला जाऊ द्या, काही खरं नाही, चांगलं नाही. किती वेळ आहे रे, आणखी निघायचं की नाही, गाडी आणलास का, इकडे जाण गाडी. काय वैराग्य महाराज, असं वैराग्य सर्वस्वाचा त्याग. तुकोबाराला काय कमी होतं का महाराज, घरचे श्रीमंत होते, शिवाजी महाराज असं का राजा देऊ लागला. ते म्हणला महाराज आम्हाला काय करायचं, आणि आम्ही म्हणतो महाराज रोज दोस्ताना तुम्ही आमच्याकडे ध्यान बी देईना झाल्या. वैराग्य पाहिजे, ते वैराग्य भरताकडे होतं. बोला मल्याद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पाही, तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. मल्याद्री नावाचं चंदन असते, कोणत्याही चंदनाला किंमत नाही महाराज, मल्याद्री नावाच्या चंदनाला किंमत असते. तसं तैसे तुम्ही जगी दुसरं नाही म्हणून ते चंदनात. हा एका चंदनाचा बडीवार म्हणजे एकच चंदनाचं झाड महाराज त्या डोंगराला आपलं करून टाकते. कसं करते महाराज, नाही आपण तेथे गेला, नाही उपडून आणला, अंगवातवरून गेला, तेने गिरी केला चंदन. केला चंदन सांगितलं महाराज. संत कुठं जाऊन भेटले का तुम्हाला, माळ घालतो म्हणले काय, खरे संत म्हणले काय, ज्याला माळ घालायची ते माझ्याकडे या म्हणले महाराज. आणि आम्ही दम खायलो काय, संत कधी म्हणत नाही. एक चंदनाचं झाड असते ना, हो त्याच्या अंगाचा वारा, हेकळणी टाकळणी जांभळी आहे की नाही, अनेक प्रकारचे बोरी बाबळी राहतात की नाही. चंदनाची काय किंमत महाराज, तोळ्यानं. बाबळीचं झाड केवढ्याला जाईल, लाकूड महाराज. चंदनाच्या अंगावर वारा गेला, त्याने गिरी केला चंदन. त्या हेकळणी टाकणीला चंदनाचा सुगंध लागल्यामुळं त्याची किंमत वाढली. कोणाची, तुम्ही प्रमाणे घ्या, संत संग नोहे भल तैसा, है की ना महाराज. पुष्कळ बर का, आपुल्या सारीके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया. अरे चंदनाचा परिणामित नुसत्या अंगाचं वार गेलं तर डोंगर चंदन झाला. तसे जगात संत आहेत. बोला एक वनस्पतीचा बडीवार, चंदन केला डोंगर, बहक तसे चौफेर, सुवास थोरावरे ना. झाल्यावर चंदन झाकून ठेवा, सुगंध झाकत आहे का. चांगल्या महात्म्याची किंमत तुम्ही काही म्हण द्या, तुम्ही काय म्हणायचं ते मनाकडे, पण तसा महाराज नाही. चांगल्याची किंमत दुसऱ्या महाराज बस गुन्हा ना, मला काय माहित नाही काय. महाराज परिणामित चंदनाचा, चंदनाच्या संगतीमध्ये तसं संताची संगत लागली, संत संग नोहे भल तैसा. आणि तात्काळची दशा एवढी ताकद असणारे संतांमध्ये असते. बोला माझ्या चिरुदे भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत, हेने काय नोहे प्राप्त, सभागे संत त्रिजगती. माझे जी हृदय भगवंत, देव कुठे महाराज, देव दुसरीकडे. प्रमाण सांगतो महाराज, कोणाचे सत्य चाले ये शरीर, कोण बोलविते हरिविन, ऐकवी देखवी एक नारायण, दयाचे भजन करू नका. बरोबर चुकू नका महाराज. मग तो भगवंत आपल्याकडे की नाही,
हा महाराज ज्याच्यामुळं आम्ही हे पोती कोण सांगायला, आम्ही सांगायला वाटालय नाही हो, तेच सांगायला परिहारात आहे ती, पण पुन्हा सांगतो परिहारातच आहे की नाही महाराज. ही बासरी आहे, वाजविणारा वेगळाच आहे, म्हणून जोपर्यंत वाजत तोपर्यंत इथंच वाजवा, दुसरं कुठं वाजून काही उपयोग नाही. बोला. दृष्टी विषय समस्त रामरूपे देखत भरत दर्श द्रष्टा दर्शन ते सहज होत रामरूप. दृष्टी रूपानं महाराज जे जे दिशे भूतन ते मानिजे भगवन. पाहिलं ते देव दिसत जा. तुम्हाला पाहिलं की पांडुरंग, आमची आई माता एखादी भेटली की नाही रुक्मिणच दिसाव, त्याला संत म्हणतात है की नाही. दृष्टीरूप काय झालं, या डोळ्याचा विषय देव झाला. एका एका इंद्रियाचा विषय सांगायला बरं काय, डोळ्याचा विषय देव झाला की नाही. आमचे गुरुजी सांगतात बघ, आता इथंच झोपलेत काय घोरण ऐकू द्या. हा गुरुजी म्हणले असं म्हणले, पाराकून पोरग येऊ लागलं, माणसं बसले ते जत्रेत गेलत म्हणले. जत्रेतून त्यानं पिवळा मेन कापडाचा चष्मा घातला. 2-3 पोरं आले महाराज, आणि ते न एक चष्मा घातलेलं पोरग म्हणाले बघ की रे, सगळ्याला हळद लागली काय की. हा महाराज ते चष्मा पिवळा होता की माणसाला हळद लागली होती. चष्मा दृष्टीरूप म्हणालो तुम्हाला, दृष्टी स्वच्छ पाहिजे. हा म्हणले गुरुजी म्हणले असं त्याला म्हणलं की इकडे ये, आलं म्हणले फाडकन हाणला, बरोबर ते रबल तुटून चष्मा पडला. आता कसं दिसालंय म्हणल्यानं पहिल्यासारखं म्हणलं, ठीक आहे. ते दृष्टीरूप देव पाहिजे. बोला. श्रवणी शब्द पडताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण श्रावे श्रावक श्रवण, शोयची दण होऊन ठाके. भांडण होऊ लागलं तर रामकृष्ण ऐकू येत जाव, है की नाही. आम्हाला रामकृष्ण म्हणलं की भांडण ऐकू आले, है की नाही. कानाचा विषय देव, डोळ्याचा विषय देव, आणखीन काय म्हणा. घ्राणे घेता वास, वासास बाहे परेश, घे घ्राता घ्राण समस्त, चिंताकाश होणी ठाके. नाकाचा विषय काय आहे महाराज, सुगंध दुर्गंध घेणे. घेतलेला सुगंध, घ्याता तर सुगंध, आणि घेणार आहोत तेही सुगंध. कसा राहा महाराज, देव रूप राजा. बोला. त्वचा घेऊन जाय स्पर्शाशी, द्वैत राम प्रकाशी, त्वचा स्पर्श स्पर्शनाशी, सहज समरशी श्रीराम. या त्वचेचा स्पर्श ज्याला नरम, कडक, मऊ आणि हे सगळं कळतं. या त्वचेचा विषय थंडगार लागला, अरे बापरे काय आलं म्हणते की. तसं महाराज या त्वचेचा स्पर्श ज्याचा महाराज विषय देव झाला, त्याचं वर्णन काय पुढचं आहे महाराज, है की नाही. हो महाराज, त्या त्वचेनं सांगितलं. कबीरदास आले काशी क्षेत्रातून, कोणाचे नाव ऐकलं की माणसं येत असतात, चांगल्या संताचं. कबीरदासाला काशीत कळालं संत कोणीतरी जनाबाई पंढरपूर क्षेत्रात महान आहेत. महाराज तुम्हाला आम्ही बरं वाटतं, पण आमच्या गावातल्याला बरं वाटतंय का म्हणा की नाही, हे ना. उगाच बोंबलत फिराले म्हणतात, घरचे तर म्हणतात, बाहेरले म्हणतील याच्यात काय नवल निघाले काय म्हणतात. हे महाराज, हा तुम्हाला असलं तर कळल, नसल्यावर काय कळल तुम्हाला तरी, हे की नाही. महाराज कबीरदास आले पंढरपूर क्षेत्रात आणि विचारलं का हो इथं संत जनाबाई कोणी राहतात का. म्हणले संत जनाबाई आमच्या गावात कोणी नाही. थोडं पुढच्या चौकात गेले, का हो संत जनाबाई कोणी राहतात का. ते थोडं इकडं तिकडं होतं. ते म्हणलं संत कोणी नाही महाराज, पिशी जणी, येडी जणी, पडलेले काम करणारी जणी आमच्या गावात आहे, संत जनाबाई कोणी नाही. दृष्टांत सांगालो तुम्हाला या स्पर्शाचा. त्यावेळेस कबीरदास गेले, ते म्हणले का हो मला कुठं भेटतील त्या संतबाई जनाबाई, कशा असल्या तरी हरकत नाही, मी काशीहून आलो ना, मला भेट घ्यावं वाटाली. ते म्हणले महाराज ही गोपाळपुऱ्याला गेली असे. कशाला. गौऱ्या वेचायला. हो पण गौऱ्या वेचू द्या, पण नेम काय होता हे सांगतो तुम्हाला. ते टोपलं पांडुरंगा पुढे ठेवायचं, सांगायचं भगवान जितकं लवकर टोपलं भरल माझं तेवढं भजन करील. मागे पुढे उभा राहे सांभाळ, अरे
भजन देवाला परिणामीच सांगायचं, भगवान मला भजन करू द्यायचं असेल तर गौऱ्या माझ्या लवकर होऊ द्या. देवानं गौऱ्या वेचायच्या महाराज, हे की नाही. कबीरदास गेले, आता लहान लहान पोरी म्हणल्यावर खेड्याच्या काय महाराज एकूण एकाचे केस धरून भांडणं करू लागले ते लेकर, त्याच्यात जनाबाईची धरली, हे की नाही. कबीरदास गेले, तेला विचारायचं तुमचं मग भांडण झालं, तुम्हाला विचारायचं मग ना तुम्ही सांगसाल का. कबीरदास म्हणले बाई इथं संत जनाबाई. कोण संत? जनाबाई ही चोरटी. काय चोरले? म्हणजे आमच्या गौऱ्या चोरल्या. महाराज डुप्लिकेट माणसं गडबड करतात, ओरिजिनल हाय काहीच करीत. जनाबाई काहीच म्हणल्या नाही. का हो तुम्ही गौऱ्या चोरता का? महाराज खरं सांगू का, आमचा तुम्ही न्याय करा. ते म्हणले काय न्याय करू? या गौऱ्याचा. याला घाम फुटला, हे कवा तरी हरपाटाला येत होत, है की नाही. गौऱ्याचा न्याय काय करा आपण? त्याने महाराज तुम्ही घाबरू नका, गौरी उचला कानाला लावा, जी विठ्ठल म्हणेल ती माझी. दृष्टांत संपला. ज्याचा हात लागल्यानं शेण माती भजन करते ना त्याला संत म्हणतात. बोला. रशना रातली आवडी घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी झाली देशोधडी रशना व संडी रसाते. याला लावले मन लागली शिगोडी, ते जीवे ना सोडी. एक एकच सांगतो महाराज, आद्या मोठाला आहे, वेळ कमी आहे, आद्या 3 राहिले. या 40 वया झाल्यावर एकदम लवकर सांगतो. सांगितलं जिबेचा विषय. आता याचा एक दृष्टांत सांगतो. रामेश्वर महाराज गेले ते तुकोबाराला, अभिमानाला गुणान बसत नाही. तुकोबाराला भेटायला गेले, तुकोबारा दिशेला गेले, याला कुठं दम पडाली. हे महाराज होता ना मोठा महाराज झाला की दुसरं कोणाचं नाव घेतलं की त्याला पटतच नसते, हे की नाही. कुठेही जा, आपल्यात बी जा. आलंय काय? आलेत काय म्हणून ते आलंय होय. महाराज रामेश्वर महाराज तुकोबारायला ते म्हणले आई कुठे गेलेत? ते म्हणले दिशेला गेलेत महाराज. याला दमपण मागच गेले महाराज. दिशेला गेल्यानंतर तिथं भजनच चालू होत. हे तुकाराम कुठं भजन करावं, काय कळतंय काय? ते म्हणले खरं सांग का महाराज, मी भजनच करण्यात आलो पण ही ऐकना झाली. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला विषय देव झाला. बोला. कर्मेंद्रियाची रीती सेविता श्रीरामाची शक्ती, उडाली कर्माची कर्मगती, स्वेच्छा वर्तती निष्काम. कर्म इंद्रियाचा विषय काय झाला महाराज? देव झाला. कर्म धर्म त्यांचा झाला नारायणा. 5 कर्म इंद्रियाचा विषय देव, 5 ज्ञान इंद्रियाचा. मग देव म्हणजे हे मंदिरच आहे की नाही महाराज? हे हाय पण कोणाला कळाले, हे की नाही. उग्ग वर्ड आले तर देव असा राहते होय, कसा राहते? बोला. बोला. ऐसा भरत रामे कोंदला तो देशाची राम झाला, हनुमान अत्यंत सुखावाला देखू लागला अपूर्व. प्रत्येकाच्या जीवाला अभिमान असतो. तुकोबाराय म्हणले नाही काय भक्तीच्या त्या वाट. मुद्दा धरायचा महाराज, लई बोलायचं नाही, हे की नाही. तुकोबाराय म्हणले मारुती अरे काय भजन केलं असतो. मात्राला वाटलं आपल्यासारखं कोणी म्हणणारच नाही. आम्हालाही वाटाले आम्हाला काही येईना, पण आमचा हात कोणी धरणं म्हणाले. म्हणता की नाही महाराज? हे तर गुरुजी म्हणतीलच, हे की नाही. तसं महाराज हो अभिमान आलता मारुतीला. माझ्यासारखा भक्तिवान भरताच्या आश्रमात सर्प मुंस एका जागी खेळू लागले. धोंडे दगड शेण माती झाड झुडप भजन करू लागले. अपूर्व म्हणजे असं कधी पाहिलं नाही. माणसानं भजन कधी केलेलं ऐकलं असेल, त्या जड जीवानं वस्तूने केलं का कधी भजन? भरताच्या आश्रमात ऐकू लागले. अपूर्व म्हणजे नवल वाटलं. आणि मग वरी बघितलं. बोला. नगरा बाह्य आराम, वृक्ष धोनी राम राम, राम रूप सकळ द्रुम, पलोगम विस्मित. बोल हे वाल भरे कैसे जोडीले जीवा, हे की नाही. महाराज नवल आहे कोणाचं? भगवंताच्या नामाच, हे की नाही. भरताच्या भक्तीचा परिणाम राहू दे, काय होत नाही मला मी सांगतो. भक्ताच्या भक्तीचा परिणाम याचं नवल वाटलं मारुती राहिला. म्हणजे भजन केलं असेल, भजन ऐकलं असेल, पण असं भजन नाही. बोला. दिशा तुमती रामे, त्रणे कोंदले राम नामे, वायू गर्ज राम नामे,
युवराम कोंदले. तेज वायू पृथ्वी आणि आकाश हे पंचतत्व भाव आहेत की नाही, या तत्वात सांगितलं. त्या पाच तत्वाचा आपला देह आहे बरं काय, आहे की नाही. आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश हे त्यानं देह बनलेला आहे. आता हे कसा जातंय, कुठं जातंय, काय जातंय, पुढच्या शक्तीला सांगतो, है की नाही. आता सांगितलं तर उशीर होईल, है की नाही. महाराज हे सगळे पंच असणारं तत्वाचं विलिनीकरण झालं, एकच स्वरूप. बोला. सत्संग धरा सदर भूते वागविते निरंतर, सांडून कठीणत्व प्रकार मृदुवार स्वयं झाली. दृष्टांत सांगितलं, ही धरित्री जमीन आहे, पृथ्वी म्हणजे धरित्री. हे भाई पृथ्वीचं तत्व आहे आपलं, हे कठीणत्व आहे म्हणून आपण वाचालो. नरम असलं तरी कुठेही मोडून जात होते की नाही. हा, पृथ्वी ही कडक आहे, पण ती सत्संगतीचा परिणाम झाला. हा, तिनं काय केलं महाराज, उत्तमाते ज्ञानोबाराची होई वाचवा. उत्तमाते अंगीकारी जे, अधमाते अहेरी जे, हे नेनेची गा करू वसुदाजे. महाराज आम्ही होती तिकडे गाव लिमगावून आलो म्हणून आम्हाला बसू दे आली, तुम्हाला बसू दे नका कवाची आहे ना, ते आजच आल्या ते. महाराज संतांच्या संगतीचा परिणाम चांगलं असो वाईट असो संग घेऊन जाते, सत्संगतीचा परिणाम असं नाथराय बोलू लागले. सत्संगती ओलावली अतिशांती धरीशी आली, एकात्मता विस्तारली वस्तू लागली आणि वृद्ध. कठीण तो. आता दुसरा दृष्टांत सांगतो, माझ्याजवळ 2-4 आहेत, काय घोर करू नका तुम्ही. अरुवार मधुरत्व. महाराज ही संतांच्या संगतीमुळं आता तुम्ही शेतात बोर पाळला, जमिनीला का लय बरं वाटलं असेल का. महाराज संतांच्या संगतीचा परिणाम झाला, बोरला पाणी लागलं, तुम्हाला आनंद दिला. कोण दिला, या धरित्री मातेनं. समानत्व वागली कोणामुळं, संतांच्या संगतीचा परिणाम. बोला. सत्संगती झाली जीवना विसरून अधोगमना, ऐक्यवृत्ती सगळं जना अति स्वानंद मधुरत्वे. ऐक्यवृत्ती म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल असं वागत जाऊ. हो महाराज, आपण म्हणा का कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणाला वाईट असेल असं बोलू नाही. पाप म्हणजे काय राहत महाराज, तुम्हाला माझे शब्द नाही आवडले याला पाप म्हणा, आमची चूक झाली म्हणा. आम्ही पाप त्यालाच म्हणा, कशाला म्हणता की म्हणा चला. गाय देखोनी सजन निवी देवोनी जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. पाणी नावाच्या तत्वाला महाराज, आता हे पिंडात्मक आणि ब्रह्मांडात्मक हे दोनच बरं काय. पिंडात्मक म्हणजे आपल्या शरीरात पाणी आहे, आपलं शरीर पृथ्वीचं आहे की नाही. आणि महाराज हे कठीणातून पृथ्वी आहे, आणि हे पाण्याचं तत्व आहे. आपण पाण्यावर राहू शकतो काय, आता ते कसं कसंही बघ सांगता येते. सांगितलं हो, या महाराज पाण्याला परिणाम झाला, संतांची संगत लागली. संतांची संगत लागल्याजवळ मधुर झाली. कशी झाली महाराज, तेजा शिवता ससंगती आकर्षण दाहक शक्ती स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचरे. वरून वाचवा महाराज, अर्ध गेलंय आपलं. हा हा, गायीची त्रषा हरू, मला पाठ आहे महाराज, की व्याघ्राशी विश्वनी मारू, हे नेनेची गा करू तोय जैसा. महाराज पाण्याला संतांची संगत लागली. एखादी गाय आली, गोमाता आली, आपण पाया पडतो की नाही, तसं पाणी म्हणलं नाही महाराज, आहे की नाही. महाराज कोणी या आम्हाला सारखे, आहे की नाही. गायीला पाणी नको म्हणले नाही, आणि गाय पाणी पिऊन गेली. एका सिंहाने एक शिकार केली, मग तर महाराज अशुद्धानं मुख माखलेलं धर धर करीत आले. ते वाघाला म्हणला का तू येऊ नको आता. याला संत म्हणतात. वाईटालाही चांगलं म्हणतात आणि चांगल्यालाही चांगलं म्हणतात, त्याला संत म्हणतात. बोला. ज्याने प्रकाशले निज गृही, त्याशी प्रकाशा उणे नाही. परखा चोरू आल्या पाही, प्रकाश त्यासही तैजाची. तेज नावाचं तत्व. आता दोन्ही सांगतो तुम्हाला. एक तेज म्हणजे आपले डोळे, दृष्टी म्हणजे तेज, बाहेरलो प्रकाश म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे हे उजेड आला, आहे की नाही. आता नाथराय म्हणू लागले, या संतांची संगत या तेज नावाच्या तत्वाला लागली. एवढाले बल्ब लावले तुम्ही, आज पोती वाचली, आणि सकाळी एखादा चोर जर घेऊन जावं लागला तर ते म्हणते काय शाना आश्रय मी शक्तीला होतो मला नाही आलास काय म्हणेल काय. महाराज दीपा अंगी नाही दुजा भाव, चोरानी साव सारखाची. किंवा घरची उजेडू पाडावा, किंवा पारखिया अंधारू करावा,
हे नेण्याची का करू दीपू जायचं. घरचं काहीच बोलायचं नाही, बाहेरलंही बोलायचं नाही, आणि याच्यातलं सोडायचं नाही तर उगाच वही एकड मी एकड वही एकड मी एकड. मला पटत नाही. हा महाराज, त्या संतांच्या परिणामामुळं तेज सुद्धा सौम्य झालं. महाराज, प्रकाश किती तेजस्वी असतो. याच्यात लाईटला वायरला हात लागल्यावर कसा आनंद वाटतंय, आणि वरून बल्बला हात लागल्यावर संतांच्या संगतीचा परिणाम बोला. वायू सत्संगा लाधला, चंचल तो आपले विसरला, योगेश्वरा भेटवाला, निश्चळ झाला निजरूपी. प्राणवायू आपण म्हणतो की ना, नाकाना नळी लावली, ऑक्सिजन म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये वार म्हणतात, आणि त्याला वाऱ्याला प्राणवायू म्हणतात. घंटाभर लावलं तर इतकी चिठी लांब देते बाबा. इतके झाले कसा देतोस की दुसरी लाव. तद्वत महाराज, आम्हाला मोकळा एवढं वारं दिलंय. हे शरीर वाऱ्याहून चालतंय का? वायू प्राणवायू असतो, ऑक्सिजन म्हणतात ते. प्राणवायू नसेल तर आपण वाचत नाही. त्या वाऱ्याला संत संगत झाली. जे भजन करतय त्यालाही वाचितय, आणि जे भजन करणारा शिवा देतय त्यालाही कशाचा परिणाम? संताच्या संगतीचा. विचारे तरी सर्व देही, पर्यासक्त नोहे काही, सुवास दुर्वास न म्हणे काही, निसंग पायी विचारत. वाईट ज्याच्या डोळ्याला मनाला हे काय येतच नाही त्याला संत म्हणीचा. वारं कोट कोट जाते महाराज. तुम्ही ते झाडं लावलेत फुलाचे, तिथंच होते का वार? खारीला जाते की नाही? सुवास दुर्वास, ते म्हणतात आपला काम आपण करायचं, आपल्याला बाकीचं घेणं काही नाही. बोला. सत्संगा लाधले आकाश, खुपोनेने पैकोनास, विसरून या निर्वकाश, विरक्त उदास सर्वत्र वशे. किती आकाशात महाराज आपले? 4. मग सांगल तुम्हाला दम दम एखादं विसरलं तरी. हृदय आकाश, उदर आकाश, मकर आकाश आणि कंटक आकाश, हे शरीराचे आकाश, आणि हे जगाचं आकाश आहे. हा महाराज, या आकाशानं कवा हिवाळ्यात चादर नेली का? है की नाही? विरक्त आणि उदास, जीविका गगन, तिन्ही ऋतू समान. आणि जीविका कोणी पण बी घ्या तुम्ही महाराज, है की नाही? ज्याला उन्हाळ्यात परिणाम होत नाही, पावसाळ्यातही परिणाम होत नाही, आणि हिवाळ्यात परिणाम होत नाही, याला म्हणतात संताची संगत लागली. बोला. आपुल्या निज शरीर शीत उष्ण पर्जन्य धारी, दलिपे कै विकारी, ससग थोरी एवढी, आयश नगर अवघेची संत, श्रीराम भजनी निरत, धने भक्ती प्रतापे भरत, सौभाग्यवंत नांदत. आयुष्य कोण म्हणलं तर भरतामुळं. महाराज, माळ कोणामुळं घातली? महाराज भेटले म्हणून घातली. महाराज, खरंच कल्याण झालं. तुमच्यानं नाही झालं, पण तुमच्या शब्दानं मी माळ घातल्यानं कल्याण झालं. तसं महाराज, भरताच्या भक्तीच्या परिणामानं जगाचं कल्याण झालं. आणि सौभाग्य, सौभाग्य म्हणजे कोणाला म्हणतात? हे भाग्य, हे सौभाग्य असतं का आपलं? माता भगिनीचं सौभाग्य आपण. आम्ही, आमचं सौभाग्य कोणतं? मला तर परमात्मा आहे की नाही? एक देव काढला तर काही राहील महाराज. देवाने सांगितलं आता तुम्ही अर्धी पोती झाली, आता मला मग घेऊन जाऊ द्या. ते म्हणतं माझ्या गावाकडे आधी फोन करून मग जाय. की नाही महाराज? सौभाग्य, भाग्यवंत मनुजया, शरण गेले पंढरी राया, भाग्यवंत. महाराज, सौभाग्य त्याला म्हणाव. आम्ही सौभाग्य कशामुळं? त्याच्यामुळं, त्या भगवंताच्या नामामुळं भाग्यवंत, नाही तर नाही. बोला. कोणाही नाही दुर्दशा, कोणी नव्हती ही न मानशा, श्रीराम भजने उल्हासा, सावकाश नांदती. कोणाला गरिबी नव्हती, कोणी बिमार पडत नव्हतं, आणि कोणी मरत नव्हतं. म्हणले मग त्याचं काय इंजेक्शन औषध आहे काय? काय आहे की नाही? दिनरजने हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. महाराज, त्या भरत आश्रमात भजनच करत होती. भजन केल्यावर मरते का माणूस? भजन करून बघा, मात्र तसं भजन करावं लागतं, है की नाही? गरिबी
अहो गरीबीचं ध्यानच राहत ना, ते येईल कुठून? गरीबी कोणला येते? तुम्ही आम्ही संसारिक माणसं, याचं काय झालं त्याचं काय झालं, काहीच झालं नाही. तू गेल्यावर सगळं होते. होय तर काय होत? कधीच होत नाही महाराज. एक म्हातारं म्हणलं मला, इकडे आम्हाला तुम्ही पोतीला जाता म्हणून तुम्हाला म्हणालो म्हणलं, हे पोरं ऐकणार आहेत म्हणलं, आणि मी आहे म्हणून बरं आहे म्हणलं, मी गेल्यावर कसं होईल म्हणलं. प्रश्न चांगला आहे म्हणलं तुमचा, पण राग येईना की तुमचा येईना हो म्हणला, कोणाचा येईल? माझ म्हणलं खरंच आज्या, तुम्ही गेल्यावर याच्याहून चांगलं चालतंय. तसंही महाराज काही रुकणार नाही. बोला. उदीब एक बोरा करणे, अक्षराचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे आशेना. महाराज तुकोबाने धंदा केला, फार त्यासी नफा झाला. महाराज तोट्याचा धंदाच नाही, भजन केल्यावर तोटाच होत नाही. कोणाला कमी न होण्याचं कारण एकच आहे की नाही? गोकुळात गवळणीला कमी पडलं का? विकिता घेवा गोरस, हे की नाही? गवळण आहे की नाही? विकिता गोरस घ्या म्हणे हरी, कोणी एक नारी भुलली गे, हे की नाही? बाजारात गेली गवळण, हे की नाही? दही दूध नेलंय महाराज, गोविंद घ्या कोणे दामोदर घ्या गे. तुमच्यासारखे आमच्यासारखे कमी आहेत का महाराज? मला ही गवळण येडी झाली इकडे, ए गवळणे मला एक गोविंद दे म्हणे. तिनं महाराज निष्ठा होती, माठात हात घातला की देव चाल. हिच्या हातात आला पण त्याच्या हातात जाईल का? नाही जात. बोला. एकाची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा, एका वाचून सर्वता तुझी वार्ता अशेना. नाही हो, एकच वाचा होती, हरी बोला नाही तरी या बोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला घेता, हरी बोला देता, दळिता कांडिता हरी बोला. हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, देह त्यागांती हरी बोला. मी तर म्हणतो महाराज, भांडण करू लागले की त्याला म्हणे जा तो हा विठ्ठल बरवा, त्यानं जर म्हणला तो हा माधव बरा, तर भांडण होईल का महाराज? दुःख न येण्याचं कारण एका जगजीवना वाचवणे आणवणे, एका परमात्मा शिवाय तोंडात काहीच नव्हतं म्हणून दुःख नव्हतं. बोला. तुझे पणे दे दलाल, ठगू पाहे तत्काल, सरस्वती तन लगे पळ, घेऊन सबळ जात से. दुरितांचे तिमिर जाओ, द्वैताचे बंधन न बाधीचे. कशाला सांगितलं? आम्हाला कळच ना. ते म्हणाय तिसराच होईल काय की महाराज. दुजेपणाचा दलाल म्हणजे संसार आहे. जिथं दलालच नाही तिथं परमार्थ आहे. आम्हाला खरं वाटतंय का आम्ही संसारात लबाड बोलतो की नाही? मी जरी वरी बसलो असलो तरी आहे की नाही? संसार म्हणजे खोटारडा आहे की नाही? दुजेपणाचा दलाल येत आहे. अरे इतक्यानं काय होणार? आणखी काय घे म्हणलं की दुजेपणाचा दलाल ठकवल्याशिवाय राहत नाही. काय दलाल लेकर बाळ सोडून ते पोथीकड मला कळना झाले तू याला दलाल म्हणीत जा. हा महाराज आमचे मित्र म्हणतात तिथून आमच्या घरापासून जातावले, चल्या काय पाराकड, ते मुद्दाम म्हणतात मला. मी म्हणतो येता काय? नाही आम्ही येईना तुम्हीच जा म्हणतात. हे की नाही? उलट बोलावं लागतं. तसं महाराज द्वैताचा दलाल चांगल्याला फसवल्याशिवाय राहत नाही. कसं करते? जेथे त्याची उडी पडे, सरस्वेशी जीवित बुडे, काही उपाय न चले पुढे, पडे रोकडे अनर्थी. द्वैताचा दलाल जिथं उडी पडली महाराज त्याचा अनर्थ केल्याशिवाय. द्वैत म्हणजे माणसाच्या मनात भाष निर्माण होणे, हे की नाही? असं केलं असलं तर बरोबर होतं. काहीच केलं नाही. उगच पोतीला गेलो, बिमार पडलो म्हणला, 10-15 हजार रुपये दवाखान्यात लागले, उगच गेलो. अरे याच्यामुळं वाचालास, हे की नाही? हे की नाही? हे द्वैताचा दलाल जिथं जातय तिथं सर्वस्व काढून टाकतंय. सर्वस्व म्हणजे काय महाराज? आमच्या जीवनातलं सर्वस्व एकच आहे, देवाचं नाव. काय येणार आहे महाराज? काय येते? कोणाच्या गेलंय? अनेक संपत्ती असेल तर नेली का कोणी थोडी बांधून? नाही ना, पासबुकावर लिहून एखाद्या पासबुकावर लिहिलं तरी तिसऱ्या दिवशी पोर जातात. तुम्हाला माहित आहे की नाही? हो. मग तुम्ही तसं समजू नका, तसेच मला द्या. मी काढून दिलेत म्हणून म्हणाल तुम्हाला.
बँकेचा जोड राहतो म्हणून सांगितलं सर्वस्वाचा त्याग जातो. बोला अंगळू मंगळू नंद भाषा सवेग निवटू पाहे घसा प्राणिया न कळे सहसा दलालायसा द्वैताचा. आंगळू मंगळू म्हणजे आता तुम्हाला माहित आहे पूर्णच्या बाजारात गेल्यावर बैल गुरुजीचा घ्यायचा आहे मला तिसरं काय पडेल बैल घ्यायचा का हो? याला द्यायचा का हो गुरुजी द्यायचा केवढ्याला द्यायचा 2000 होणार बघा तुम्हाला काय करते कोणता नीट आहे ते हा हेटकाले कोणता की जाब आहे कोणता काय त्याला म्हणता असा बैल पाहिला का बाजारात दुसरा त्याच बैलाला ते दलाल म्हणता असा बैल पाहिला नाहीस तू. गुरुजी म्हणले 2000 गुरुजी गुणानं बसा 1200च्या वरी कोणी घेणं झाले त्याला म्हणते 2500 असेल तर बोल नाही तर बोलूच नको दस्ती घेतोय म्हणून मला काय माहित नाही पण पोथीहून सांगायला मी आता ठोक म्हणते म्हणते केवढ्याला तुम्ही गुणानं बसा म्हणा मालकालाही बोलू देईना घेणारालाही बोलू देईना. हो महाराज दोघाचा सौदा करतय याच्याकडून 1000 पैसे याच्याकडून 1000 पैसे घेतय आणि निघून जाते. हे द्वैताचा दलाल आहे. संसारात सुख मानू देत नाही आणि परमार्थाकडे जाऊ देत नाही. बोला भरत नगरी लोक चतुर सोय उदिमेकांग वीर होता द्वैताचा संचार वरती सत्वर छेदिती. महाराज शहाणे माणसाचे नाही वृत्तीचा छेद करत असतात. वृत्तीचा छेद कसा करतात महाराज एक एक नाही हो. हे तसं नाही आणखी 2-4 वय हातात तशा आणि मग झालं मग काय ना 4-5 वाचल्या तरी सांगतो तुम्हाला. हा वृत्तीचा छेद अभंग महाराज तुका म्हणे आता न ये व्रतीवरी सुखाचे शेजारी पहुडलिया किंवा वृत्ती निवृत्ती झाली जन न दिशे डोळा. निवृत्ती याचा अर्थ जगाचा संबंध राहिला नाही एक देव आणि मी. बोला एक एक उदिम आयसा आकाळी सगळी आकाशा द्वैताची तेथे कोण दशा परम परेशा विनटले. परेशा विनटेल ज्याचा विषय देव झाला त्याला जगात काही नाही काही चांगलं वाटत नाही आणि त्याला कधी भुलत नाही. आणि म्हणून महाराज एक एकाची दशा अशा आहे देव आणि मी याच्या पलीकडे काहीच नाही. बोला हाटवटिया चौबारे कथा कीर्तन चौफेर गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुषारी. आनंदाचे डोई आनंद चिरंग सगळं आनंदच होता तिथं काय कमी आहे काय. महाराज पशु पक्षी भजन करू लागले हातवटिया म्हणजे गलो गलीला भजन श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे येनाथ नारायण वासुदेवा भजनच चालू होतं मला हे की नाही. येणारा नाही भजनच करा असा आवाज राजा आपले जनावरासारखे आवाज कोण वाचू लागलं रे ते आणि सांगू लागलं तुला तुला दुसरी सांगायला गेले का म्हणून. महाराज ते गोडवा राजा भगवंताच्या नामाविषयी ज्याच्या मुखात प्रेम आहे त्याचा आवाज चांगला असतो. बोला आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होणी निर्विकार जनी सुस्थिर. वाईट वाटू नका तुमचा आवाज काय म्हणायचं मला कळत नसते बरं काय वाईट वाटते. महाराज वाचकाला कोणाला बी पण सूचकाला कळाले सांगायला का आपल्याला का पाठ आहे काय आता तीच वही वाचवा चला. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होणी निर्विकार जनी सुस्थिर. निर्विकार झाले आनंद न समाये गगन आहे की नाही. तसं महाराज गोकुळात कोणाला आनंद होतो महाराज लेकरू कोणाला झालं ना आनंद कोणाला झाला हे महत्वाचं आहे महाराज. बालकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी सगळ्याला आनंद वाटला. तसं देवाचं नाव घेत असताना ब्रह्मभूत काया होऊन गेली. 10 इंद्रियाचा विषय कर्म आणि ज्ञान इंद्रियाचा विषय देव झाला. निश्चित झाले महाराज भजन करू लागले. बोला गरजता राम नामे कल्लोळे गगनाव घेची महुरले मोक्ष फळी लग्नोने आले ऐके झाले हरिरंगी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित कोण बोलायला त्या मोक्षाला विचाराले तुम्ही आम्ही विचारणारे गौस्थानात ते हुडकीत ज्याला गौस्थ ते हुडकीत
नाही महाराज, सगळा आनंदच झाला, सगळे आनंदानं नाचू लागले. काय म्हणले? देखता नगर वृत्तांत कपिसो आनंद डुलत पुढे देखील भरतात विस्मित सोय झाला. सगळा आनंद त्या अयोध्येमधला किंवा नंदीग्रामामधला पाहिला. मारुतराय पणाला विसरून गेले महाराज. मी माझी हरपलिका म्हणतात त्याला, म्हणतात बरं का. आपल्याला ध्यान राहून नाही त्याला आनंद म्हणतात. मारुतराय येडे झाले, भारोड बी आहे पण म्हणणं आहे की नाही. हा महाराज, आपण आपल्याला विसरून गेले आणि बघू लागले. तितक्यात भरत दिसला. बोला. जटा धारी वल्क लांबर तापश्वेशी मनोहर राजूलांजन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा. मागच्या वयीचा आधार घ्या महाराज. कसा दिसू लागला? संतांच्या संगतीचा, भक्तीचा परिणाम. महाराज, ज्या डोळ्याला आवडतंय ते दिसलं की आनंद वाटते, है की नाही. हा, तसं महाराज यांच्या डोळ्याचा विषय मागच झालाय देव, आणि त्याच्यात दिसलाय भरतपणानं दिसला नाही महाराज. भरत राम रूपानं दिसला. त्याचे दोन कारण सांगतो महाराज. एक तर एका प्रसादाची आणि सख्य भाऊ होत, मग काय नवलंय त्याच्यात. भरत राम रूपानं दिसल्यामुळं महाराज थोडा वेळ विचार केला. बोला. ठाणमान गुण लावण्य गळा विन्यास परसवदन देखता कपी उदिग्न रघुनंदन येथे काला. अज्ञान झाले की राग येते महाराज. मारुतराला वाटलं हे रामच. भ्रम झाला की नाही महाराज. आमचे महाराज बी सांगतात बरं का. 2-4 भाऊ होते म्हणले एका जागी असताना हे शेतातच काम करणार होतं एक, बाकीचे नांदेडला फिरत होते म्हणजे. महाराज म्हणतात मला काय जमना, हे की नाही. हा, मग एका दिवशी त्याची मालकीन म्हणली काय काम करायला सगळे नांदेडाने इकडं तिकडं फिरायले, तर तुम्ही जीव जायस तर काम करायला काय आपण वायलच निघूत म्हणते, हे की नाही. असं म्हणल्या बरं ते मला तूही खरं इकडे कोणाचं खरं वाटणं पण तिचं खोटं वाटत. तुम्हाला वाटतंय? वाटलं तर घरी जाऊ शकत नाही महाराज. तेवढं सोपं नाही हो म्हणणं. गावाकडे जाता ऐकू म्हणून हो म्हणायचं नाही. सांगितलं त्याला काय हरकत नाही. पडलं महाराज झोपलं. ते म्हणला काम झोपला रे मला. काय म्हणला तुला तुम्ही मरावच वाटवली म्हणला. आज कसं महाराज? माया पोटात पाल गेली म्हणला. हेड म्हणला तू पाल कोट जाते हे बघ मला इकडून पोटातून फिरायली, इकडून आली म्हणला. आता काय करा? ते मला चल बाबा दवाखान्यात नेलं. दवाखान्यात त्याला माहित होतं, ज्ञानी होतं, पोटात पाल जात नाही, गेल्यावर जीवन राहत नाही, शरीरात काय राहते काय. ते म्हणला डॉक्टर साहेब असाच म्हणाले. डॉक्टर या दोघांपेक्षा हुशार होता. डॉक्टरने त्या पोराला सांगितले एक बारकी पाल आण म्हणला. हुडकून जित्ती आण बरं म्हणला, मारून आणशील. आणली. याला उलटी व्हायचं औषध दिलं आणि उलटी केल्या बराबर ती पाल त्या पोराने त्या उलटी मध्ये टाकली. आता बरं वाटायला बघा म्हणला होती की नाही. पाल होती का? तसा संसार सत्य आहे का? पण आपल्याला बरं वाटायलाय की नाही? परमार्थ खोटा आहे काय? ते आवडायलाय काय? मला ज्ञान आहे बरं का, माफ करा मला. या आध्यातच अशी गोष्ट हातात सगळ्या, दुसऱ्या कोणत्या हातात गोष्ट ना तुम्हाला महाराज. तसं मग त्याला बरं वाटलं, मोठ्या बाला बरं वाटलं, यालाही बरं वाटलं. बरं डॉक्टर साहेब येतो इकडे या म्हणलं. आणि त्याची फीस कोण देईल? पाल काढली का नाही? 1800 रुपये झाले म्हणलं. तसं महाराज दुःख म्हणजे 1800 रुपये. सत्याचा त्याग, असत्याचा मोह लागणं. बोला. मनोमय करुणी नमन रणपुरुषार्थ शोभण काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुम्हाला काय विघ्न आलं महाराज? आमच्या महाराजाला जरा वाटू द्या. किती वाजले तुम्ही बघा आता. म्हणवी तोशी आत्माला दिवशी दुखाचा आराम रणी सांडला युद्ध परम अधर्मत्वा केला. कोणाला मोठेपणा म्हणून घ्या वाटते बरं काय, चांगलं म्हणून घ्या वाटते, कोणाला वाईट म्हणल्यावर बरं वाटते का? भगवान आत्माराम म्हणता, नाव मोठं आहे तुमचं, वागाव की नीट. कशामुळे महाराज? मागच्या वयीचा संदर्भ सांगालो. भ्रांती झाली, विकल्प झाला मनात मारुतरायाच्या. भरताला राम समजून उपेक्ष वाचन तुम्हाला लाज वाटते का ताई? याला तुम्ही म्हणसाल कसं बोलायला भरत मारुती? कारण त्यानं भजन केलं.
ज्यानं भजन केलं त्याला बोलता येतंय, ज्यानं भजन केलं नाही त्याला दिसतच नाही तर बोलायचं कुठून काम येतं. चला धीरवीर परम उद्धार रणप्रवीण महाशूर पुराण गर्जते अपार ते समग्र लटिकेची सगळं खोटं. चहुवेदी जाणं शाही शास्त्र कारण 18 पुराण हरी सगळं खोटं तुझं. काय काय खोटं महाराज? लटिके तुझे कुळशीळ लटिके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रणत बाळ लटिकाच केवळ पुरुषार्थ. तेव्हा तू पहिल्यांदा तू खोट, तो नाव खोट, तो वागणं खोट. आमचे महाराज म्हणतात वागणं म्हणायचं नाही. चला तुझं पुरुषत्वच नाही काय स्त्रीत्व तुझं माझी नाही नपुसकावने पायवेश तो ही तुला लटिकाची. काय म्हणा भगवान? स्त्री म्हणू तर माता भगिनी नाही, पुरुष म्हणाव तर पुरुषार्थ नाही. सगळं खोटं तुमचं भगवान. उपेक्ष वाच्यानं महाराज ते भक्ताचा अधिकार आहे. राम भरताला राम समजून बोलू लागले. बोला लटकी तुझी धुर्तिकेची लटकी तुझी स्वरेश लटकी तुझी स्थितीगती लटिका निश्चित श्रीराम. भगवान तुमचं वागणं खोट बरं न म्हणायचंच नाही आता. सगळं खोटं तुमचं. बोला व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्म रघुत्तम व्रताची. महाराज मोठेपणा सांगावं मोठेपणासारखं वागाव की आपण सांगा या महाराज घरला आल्यावर बोलच ना गेल्यावर म्हणल्या की या घरला दुसऱ्याला म्हणता माय त्या दिवशी म्हणले की कसंही करून या आणि घरला गेलं तर कोणी बोलायला तयार नाही. मग खोट आहे की भगवान हे तुमचं वागणं खोटं आहे असं भगवंताला बोलला. जितुका पुरुषार्थ केला तितुका वयाची वाढविला चला. शास्त्रा धर्म बोल लाविला रणी सांडिला सौमित्र. सौमित्र तुम्ही बोललं तसं चल नाही. जैसे महाराज बोललं तसं चलाव की बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले आणि बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. तुम्हाला सोपं करून देतो मी हे का नाही महाराज. भगवान हे तुमचं वागणं खोटं आहे. उपेक्ष वाचानं भरताला राम समजून बोलू लागले. बिभीषण शरणागत वानर सांडिले अनाथ सूर्य सांडिला ते तर रावणे घात करावया. विभीषणाला टाकलंय, लक्ष्मण पडलाय. भानगड कशी झाली एक दृष्टांत आहे महाराज. मराठीने केला कानडी भरतार आणि एकाचे उत्तर महाराज कर्नाटक मधली बायको केली आणि हे जावाई आपल्या महाराष्ट्रातला घर जावाई राहिला. घर जावाई राहिल्यावर महाराज तिथं जेवण फेवण केलं आणि जेवण केल्यानंतर तिथं विचारलं महाराज बोलू लागले. ती बाई तरी काहीतरी त्याच्या भाषेत म्हणली येली म्हणली येली मेली म्हणजे पान सुपारी खा असं तिचं भाषा होती. या येड्याला कोट कळाले कारण हे इकडलं होतं ना. म्हणला काल बोलली ना आज कशी मेली. येली मेली याचा अर्थ पान सुपारी खा आहे की नाही महाराज. या की जरा वाचवा या हो वाचवायत नाही छान वाचित. हा चला महाराज आम्ही एक एक गोळा गोळ गिळू